नैसर्गिक संसाधनांचे मूल्य, रिसोर्स मॅनेजमेंट, पर्यावरणाचं रक्षण, झाड लावणं आणि जंगल जपणं. पर्यावरण आणि बिझनेस यांचा संबंध काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञा दिली होती, रयतेने लावलेली झाडं, मग ती फळाची असोत वा सावलीची, ती तोडता कामा नयेत. हीच आहे खरी एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी. आरमारासाठी लाकूड हवं असल्यास महाराजांनी खास सूचना दिली होती की रयतेची झाडं घेऊ नका, जंगलातील वटलेली झाडच वापरा. नैसर्गिक संपत्तीचा विनाश करून राज्य उभं राहू शकत नाही. हा त्यांचा विचार आजही सस्टेनेबल आहे. बिझनेसमध्ये याला ESG, एन्व्हायरमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स म्हणतात. तुमच्या प्रगतीसाठी निसर्गाचा बळी देऊ नका. तुमचं रिसोर्स ऑप्टिमायझेशन असं असावं की ते भविष्यातील पिढ्यांसाठीही शिल्लक राहील. निसर्गाशी मैत्री हीच खरी प्रगती. मॅनेजमेंट लेसन: जो निसर्गाचा आदर करतो, निसर्ग त्याला कधीही कमी पडू देत नाही. शाश्वत व्यवसाय, सस्टेनेबल बिझनेस हाच काळाची गरज आहे. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही इको फ्रेंडली पाऊल कोणतं उचललं आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.